मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण आहे ना एक छान मस्त स्वीट रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे लग्नातल्या पंक्तीमध्ये भेटते ना तशीच अंगुरी रसमलाई। तर चला घरच्या घरी अंगुरी रसमलाई कशी करायची बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। अंगुरी रसमलाई करण्यासाठी इथे मी 1 लिटर गाईचं दूध घेतलेले आहे। दूध पातेल्यामध्ये ओतून ते आपल्याला शेगडीवरती उकळत ठेवायचं आहे। तोपर्यंत इथे आपण अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे वाटीमध्ये, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। हे सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व, लिंबाची पावडर, तर ही कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला भेटून जाईल। तर ही संपूर्ण पाण्यामध्ये अशी विरघळून घ्यायची आणि उकळत्या दुधामध्ये हे पाणी आपल्याला टाकायचं। पाणी टाकल्या टाकल्या दूध लगेच फाटायला सुरुवात होते। तर इथं बघू शकता दूध आणि पाणी असं वेगळं झालेलं आहे। आता आपल्याला हे एका चाळणीवरती कपडा ठेवून त्यावरती गाळून घ्यायचे। तर कपडा वापरताना शक्यतो व्हाईट सफेदच वापरा, म्हणजे पनीरला आहे ना कलर लागणार नाही दुसऱ्या कपड्याचा। चाळणीखाली पण एखादं पातेलं असू द्या। सर्व काही कापडावरती पनीर काढून घेतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आणि यावरती आपल्याला थंडगार पाणी टाकायचे, म्हणजे पनीर करताना आपण जे सायट्रिक ॲसिड वापरलेलं आहे ना त्याचा आंबटपणा पूर्णपणे निघून जावा यासाठी आपल्याला यावरती थंड पाणी टाकायचं आणि पनीर धुवून घ्यायचे। त्यानंतर आता रुमाल आपल्याला पूर्णपणे असा गोळा करून घ्यायचा आहे आणि पूर्ण घट्ट पिळून घ्यायचं आहे। यातलं जे काही पाणी आहे ना ते पाणी सर्व काही काढून टाकायचं, म्हणजे पनीरचा गोळा आहे ना छानपैकी मस्त होईल। अशा प्रकारे जितकं आपल्याला पाणी काढून टाकता येईल तितकं प्रेस करून पाणी काढून टाकायचं आणि 10-15 मिनिटं हे बाजूला ठेवायचं। त्यानंतर आता आपण कापडातून हे पनीर काढून बघू। तर हे बघा एकदम छान मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे पनीर। आता पनीरचे तुकडे करून मी इथे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते। आपल्याला हे पनीर आहे ना ग्राइंड करून घ्यायचं, एकदम बारीक असं चिकन मऊसूद होतं। नाहीतर एखाद्या परातमध्ये टाकून हाताच्या तळव्याच्या सहाय्याने तुम्ही हे पनीर आहे ना छानपैकी मळून घेऊ शकता। पनीर असं सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला या पनीरचे छोटे छोटे गोळे करायचे। इथं मी तुम्हाला 1-2 करून दाखवते। तर याच आकारामध्ये आपल्याला छोटे छोटे सर्व पनीरचे गोळे करून घ्यायचे। अंगुरी रसमलाई करतोय आपण, त्यासाठी अशी छोटेच पाहिजे। या ठिकाणी मी गाईच्या दुधाचं पनीर बनवलेलं आहे। तुम्ही जर म्हशीच्या दुधाचं पनीर बनवत असाल तर पनीर मळताना आहे ना त्यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर टाका, म्हणजे ना तुमचे पनीरचे गोळे ना असे कडक होणार नाही, कारण गाईच्या दुधाचं पनीर आहे ना सॉफ्ट होत असतं। आता इथे मी पातेल्यामध्ये 1 वाटी साखर घातलेली आहे आणि त्यामध्ये 3 वाटी पाणी। साखरेला पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळू द्यायचं आणि पाणी उकळल्यानंतरच यामध्ये आपण तयार केलेले पनीरचे गोळे टाकायचे। त्यानंतर याला आपल्याला 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून चांगलं वाफू द्यायचं आहे। 5-6 मिनिटांनी आपण झाकण काढून बघितल्यानंतर आपले गोळे ना छान मस्त असे फुललेले दिसतील। तर आता 7 मिनिटं झालेली आहे, यावरचं झाकण काढते मी आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे पनीरचे गोळे ना फुलले, जाळीदार झालेले आणि सॉफ्ट पण झाले। आता यातला पाक आपल्याला नको आहे, पाकामधून फक्त गोळे काढून घ्यायचे चाळणीवरती। आणि इथे मी कढईमध्ये 1 ते 1.5 लिटर गाईचंच दूध ठेवलेलं आहे। दूध चांगलं उकळू द्यायचं 15-1 मिनिटं। त्यानंतर यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकते 1 ते 1.5 चमचा। जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तरी पण चालेल, या ठिकाणी तुम्ही दूध पावडर पण वापरू शकता। इथे मी थोडंसं कोमट दूध टाकते कस्टर्ड पावडरमध्ये आणि उरलेल्या दुधामध्ये मी काही केशरच्या काड्या टाकलेल्या आहे, यामुळे पण दुधाला रंग खूप छान येतो आणि टेस्ट पण लागते। आता हे सर्व काही आपल्याला उकळत्या दुधामध्येच टाकायचे। तर कस्टर्ड पावडरची पेस्ट मी ना उकळत्या दुधामध्येच टाकणार आहे। हे टाकल्यानंतर आपल्याला 10-15 मिनिटं ना पुन्हा दूध छान मस्त उकळू द्यायचे। कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे ना दुधाला ना थिकपणा येतो, घट्टसर होतं आणि आपली रसमलाई पण खूप छान मस्त टेस्टी होते। त्यानंतर मी केशरचं दूध पण यामध्ये ॲड केलं। त्यानंतर आपल्याला चवीनुसार साखर घालायची, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घालू शकता। इथे मी 1 वाटी साखर घातली। साखर विरघळेपर्यंत दूध चांगलं उकळू द्यायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूटचे काप घालायचे, आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता। 5 ते 10 मिनिटं उकळल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकायची। आता हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं, शेगडी बंद करून टाकायची आणि हे दूध आहे ना आपल्याला थंडगार करून घ्यायचं आहे। थोडा वेळ तुम्ही फॅनखाली थंड करू शकता, नाहीतर फ्रीजरमध्ये पण ठेवून थंड करून घ्यायचं आहे। आता आपलं हे दूध आहे ना एकदम मस्त असं थंडगार चिल झालेलं आहे। त्यानंतर आता आपण रसमलाईचे जे गोळे केलेले आहे ना अंगुरी रसमलाई ते घेऊ। तर मी चाळणीमध्ये ठेवलेले होते काढून, तर हे बघू शकता तुम्ही एकदम असे मस्त सॉफ्ट झालेले आहे। एक तोडून पण दाखवते मी, एकदम आतून असे जाळीदार दिसत आहे आणि खायला पण खूप छान लागले। आता हे एका काचेच्या बाउलमध्ये मी सर्व काही काढून घेतले आणि यावरतीच आपल्याला हे आटवलेलं जे आपण गोड दूध बनवलेलं आहे ना ते टाकायचं। तर तुम्ही बघू शकता एकदम छान मस्त आपली ही अंगुरी रसमलाई झालेली आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा। परत अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत आपण परत भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।